रणनीतीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली। आज सकाळीच विशाल पाटील यांचे वयबंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली। लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील अशी अपेक्षा आम्ही बाळगत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे। सांगली लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वाद उठले असून वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांना उमेदवारी न देता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कुरघोडी करून काँग्रेसला सांगलीतून नेस्तानाबूत करण्यासाठी जागा वाटप निर्णय होण्यापूर्वीच ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून वादाची ठिणगी टाकली। त्यानंतर काँग्रेस नेते मडलीन दिल्लीपर्यंत न्याय मागण्याचा आटापिटा केला, मात्र काहीच उपयोग झाला नाही आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारांना निश्चित करण्यात आले। या निर्णयाने सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून शब्द ठोकून बंडखोरी करण्याची पवित्रा घेतली आहे। आज सकाळी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतीक पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली। आता विशाल पाटील वंचितचा झेंडा हातात घेणार की वंचित पाठिंबा देणार हे वृत्त पुढील 1-2 दिवसात दिसून येणार आहे। महाविकास आघाडीने वंचितला तडकळत ठेवल्याचं वचपा प्रकाश आंबेडकर काढणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत, त्याचे कारण की निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील। ते झालं की मुंबईमधील पूर्ण गणित बदलते, त्यासाठी आम्ही थांबलो आहे। उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचंही आंबेडकर म्हणाले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।